कालपासून 12वीचे पेपर सुरू झालेले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल एक मोठी कारवाई शिक्षण विभागाने केली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून कॉपी करणाऱ्या, सामूहिक कॉपी करणाऱ्या एका संस्थेवर ही सगळी कारवाई करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर आपण बघतोय की शिक्षण विभागाकडून एक वॉर रूम देखील शिक्षण विभागाच्या कार्यालयात सुरू आहे. आणि या वॉर रूमच्या माध्यमातून संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शाळांवर लक्ष ठेवलं जात आहे, सूचना दिल्या जात आहेत. आणि वॉर रूमच्या माध्यमातून सगळ्या ज्या ज्या ठिकाणी परीक्षा आहेत त्या ठिकाणी झूम मिटिंगच्या आधारे जे पेपर सुरू झाल्यापासून तर पेपर संपेपर्यंत तिथल्या शिक्षकांचा मोबाईल कॅमेरा चालू राहणार आहे. तिथल्या प्रत्येक घडामोडी या वॉर रूम मध्ये पाहायला मिळणार आहे. आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी सूचना देखील दिल्या जातात. आपण त्यांना बघूया की कशा पद्धतीने या सूचना दिल्या जातात. सर, सर्व केंद्र संचालक, बैठे पथक आणि रनर, कृपया आपल्या परीक्षा केंद्रावर आपण परीक्षा केंद्राची समोरची बाजू आणि पाठीमागची बाजू दाखवायची आहे. कोणीही बाहेरील व्यक्ती ही परीक्षा केंद्रात प्रवेश करणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. आपल्या परीक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार किंवा अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे. आपण पाहतोय की आपणाला या परीक्षा अगदी सुरळीत आणि व्यवस्थित पार पाडायच्या आहेत. ह्या अशा पद्धतीने सूचना दिल्या जातात. आपल्यासोबत सर आहेत. सर, तुम्ही पण सगळं लक्ष ठेवतायत म्हणजे सगळ्याच शाळांवर कसं हा वॉर रूम काम करतोय आणि कॉपी मुक्त परीक्षा होण्यासाठी काय प्रयोग, हा नवीन प्रयोग केला गेला? सर, हा प्रयोग आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून करतोय. वॉर रूमच्या माध्यमातून, झूम मिटिंगच्या माध्यमातून हा प्रयत्न आमचा चालू आहे. आणि या माध्यमातून आम्ही परीक्षेवरती इथूनच आम्ही नियंत्रण करतो. आणि प्रत्येक सेंटरवरती मागील बाजू आणि पुढील बाजू ज्या काही आहेत, उपद्रवी घटक आहेत, म्हणजे जे कोणी व्यक्ती असतात, बाहेरून उपद्रवी करतात, कॉपीचे प्रकार घडतात, गैरमार्ग करतात, त्या ठिकाणी आम्ही त्याचा प्रतिबंध आळा बसवण्यासाठी आम्ही या ठिकाणी वॉर रूम कक्षाची स्थापना केलेली आहे. आणि त्याचबरोबर एखाद्या केंद्र संचालकाला कोणती एखादी अडचण आली तर त्या अडचणी सोडवण्यासाठी देखील आम्ही या ठिकाणाहून मदत करत असतो. हे झूम मीटिंग पेपर सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत, पेपर संपेपर्यंत कंटिन्यू कॅमेरे सुरू? यस सर, पेपर सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत आम्ही ही झूम मीटिंग चालू ठेवत असतो. आणि या माध्यमातून त्या परीक्षा केंद्रावरती CCTV प्रत्येक परीक्षा केंद्रावरती आहेतच. आणि त्या CCTV च्या माध्यमातून तेथील जे काही परीक्षा केंद्र आहेत त्याचं स्टोरेजसुद्धा त्यांना जतन करण्याची आम्ही सूचना दिलेली आहे. आपण बघतो की असं हे वॉर रूम आहे. 2 लॅपटॉप आहे आणि त्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील सगळ्या शाळा जिथे जिथे पेपर होत आहेत तिथे झूम कॅमेरे जे शिक्षक आहेत त्यांचे सुरू करण्यात आलेले आहे. शाळेचा पुढचा भाग आणि मागचा भाग अशा दोन्ही ठिकाणी हे कॅमेरे पेपर सुरू झाल्यापासून पेपर संपेपर्यंत कंटिन्यू राहणार आहे. आणि त्या माध्यमातून त्या परीक्षा केंद्रावर नेमकं काय सुरू आहे याची क्षणाक्षणाची माहिती या वॉर रूममध्ये मिळते आणि त्यानुसार पुढच्या सूचना देखील दिल्या जातात. मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.